सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवसाची सुरुवात ही अत्यंत प्रसन्न होईल. कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवू शकाल. नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला लाभ होण्याची संधी आहे. नोकरीमध्ये प्रमोशन होण्याचेही योग बनत आहेत. व्यापारामध्ये धनलाभ होण्याची तुम्हाला दाट शक्यता आहे. मुलांचा तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये आधार मिळेल. तुमची मुलं तुमचा व्यवसाय जॉईन करतील, त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. तुम्हाला आज तुमच्या कामामध्ये यश प्राप्त होईल. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर व्यवसायामध्ये एक नवीन डील फायनल होण्याची शक्यता आहे, परंतु त्याचे पैसे मात्र तुम्हाला लगेचच मिळणार नाहीत. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजनांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं आरोग्य थोडंसं बिघडू शकतं, त्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ होऊ शकता. तुमच्या कामामध्ये तुम्हाला एखाद्या व्यक्तीची मदत मिळेल, ज्याचा तुम्हाला भविष्यामध्ये फायदा होईल. आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये चांगलं यश प्राप्त होईल. व्यापारामध्ये एक नवीन करार होईल. तुम्ही तुमच्या चातुर्यानं आज पैसे कमावू शकाल. तुम्हाला आज व्यापारामध्ये धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या मुलांकडनं तुम्हाला संध्याकाळपर्यंत एक आनंदाची बातमी मिळेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुमच्या आईवडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या मनामध्ये थोडीशी बेचैनी जाणवेल. तुमचं मन अस्वस्थ झाल्यानं तुमची मानसिक अस्वस्थता थोडीशी वाढेल. तुम्ही विनाकारण स्ट्रेस घ्याल. विद्यार्थ्यांचं मन आज अभ्यासामध्ये लागणार नाही. तुम्ही आज भविष्यासाठी आर्थिक प्लॅनिंग कराल. नोकरीमध्ये काही अडचणी येण्याची तुम्हाला दाट शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही नवीन संधी शोधू शकता, परंतु त्यामध्ये तुम्ही थोडेसे अलर्ट राहा. तुमच्या कामामध्ये तुम्हाला आज एका मित्राची मदत होईल आणि तोही तुम्हाला भविष्यामध्ये चांगल्या प्रकारची मदत करू शकतो. तुम्ही आज तुमच्या चातुर्यानं पैसे कमावण्यामध्ये यशस्वी व्हाल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या भाग्याची पूर्ण साथ मिळेल. नोकरीमध्ये तुमचं प्रमोशन होण्याचे मोठे योग बनत आहेत. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रगती होईल. कामामध्ये तुमची सर्जन प्रशंसा करतील. बॉस तुमच्या मेहनतीवरती अत्यंत खुश राहतील. तुम्ही नवीन आयडिया घेऊन याल व्यवसायामध्ये, त्याचा तुम्हाला भविष्यामध्ये चांगला लाभ होईल. कुटुंबामध्ये शुभ कार्य घडेल. आर्थिक बाबतीमध्ये यश मिळेल. तुम्हाला तुमच्या सासरच्या मंडळींकडनं आर्थिक लाभाचे योग आहेत. तुम्हाला आज समाजामध्ये मान सन्मान मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा संपूर्ण दिवस हा अगदी उत्साहानं भरलेला असेल. कुटुंबासोबत तुमचा वेळ छान मजा मस्ती करण्यात जाईल. नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला आज धनलाभ होऊ शकतो. मेहनतीचं फळ तुम्हाला आज मिळेल. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. एखाद्या कामामध्ये तुम्हाला वडीलधाऱ्या लोकांचा सल्ला हा ऐकावा लागेल. आज व्यापारी वर्गाला फायदा होईल, ज्यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठे बदल करून तुम्ही चांगले पैसे कमावण्यामध्ये यशस्वी व्हाल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या भाग्याची संपूर्णपणे साथ मिळेल. व्यापार व्यवसायासाठी आजचा दिवस हा चांगला राहील. आज व्यापारी वर्गाला विशेष फायदा होईल, ज्यामुळे धनलाभाचे योग बनतील. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आज मोठे बदल होतील. ते स्वीकारून काम केल्यास तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तुमची रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोणाच्या तरी मदतीची आज गरज पडेल. आज तुम्ही तुमच्या मैत्रिणीसोबत किंवा बायकोसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता, परंतु वायफळ खर्च करणं तुम्हाला टाळायला हवं.
आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास तोळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या कुटुंबाची पूर्णपणे काळजी घ्याल. त्यांच्या गरजा तुम्ही पूर्ण कराल. कुटुंबासाठी आज तुम्ही आवर्जून वेळ काढाल आणि त्यांच्यासोबत बाहेर फिरायला जाल. आर्थिक बाबतीमध्ये तुम्हाला व्यवस्थित पैशांचं नियोजन हे करावं लागेल. कोणताही वायफळ खर्च करताना तुम्ही टाळा, कारण भविष्यामध्ये ते तुमचं बजेट बिघडवू शकतात. व्यवसायामध्ये तुम्हाला आज फारसा फायदा होताना दिसत नाही. आज जर तुम्हाला बँकेकडनं पैसे उधार घ्यायचे असतील किंवा कर्जावर घ्यायचे असतील तर दिवस चांगला आहे. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये खूप जास्त प्रमाणात यश मिळताना दिसेल. तुम्ही तुमचे पैसे योग्य कामात खर्च कराल. आज विद्यार्थी परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवण्यामध्ये यशस्वी होतील. व्यवसायामध्ये तुम्हाला फारसा फायदा होताना आज दिसत नाहीये. कोणालाही तुम्ही उधार पैसे देऊ नका, कारण ते परत मिळण्याची शाश्वती नाहीये. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या नशिबाची पूर्णपणे साथ मिळेल. आज कोर्ट कचेरीच्या प्रकरणामध्ये तुम्हाला थोडासा आराम मिळेल आणि काही निर्णय हे तुमच्या बाजूने लागण्याचीही शक्यता आहे. आज तुमच्या मनावरची मरगळ दूर होईल आणि तुम्ही उत्साहाने काम कराल. एखादी शुभवार्ता तुम्हाला अचानक मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. पैसे कमावण्याच्या चांगल्या संधी तुम्हाला आज मिळतील. आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या मुलांकडनं एक आनंदाची बातमी मिळेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी सर्वांशी मिळून मिसळून वागाल. तुमच्या सहकाऱ्यांची तुम्हाला कामामध्ये मदत होईल. आज तुम्ही पैसे कमावण्यामध्ये यशस्वी व्हाल. पैसे कमावण्याच्या चांगल्या संधी तुम्हाला मिळतील. कुटुंबामध्ये देखील तुमच्या सुख समृद्धी असेल. घरातील वातावरण आज प्रसन्न राहील. खाण्यापिण्याच्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्या. सहकाऱ्यांची तुम्हाला आज कामामध्ये साथ मिळेल. आज व्यवसायामध्ये देखील तुम्हाला चांगले अनुभव येतील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा कामाशी संबंधित गोष्टींसाठी अधिक चांगला आणि लाभदायक ठरेल. व्यवसाय नोकरीमध्ये तुम्हाला चांगले अनुभव येतील. सहकाऱ्यांची तुम्हाला साथ मिळेल. तुमचा स्वभाव मधुर असल्यानं लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. व्यापारामध्ये तुम्हाला लाभ होईल. कामाची प्रशंसा होईल आणि पदोन्नती होण्याचे देखील मोठे योग आहेत. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला मोदकांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा पैशांशी संबंधित गोष्टींसाठी महत्त्वपूर्ण राहील. आर्थिक गोष्टीमध्ये तुम्हाला फायदा होताना दिसेल. तुमची कामं सर्व सुरळीतपणे पार पडतील. तुम्हाला तुमचे जुने मित्र आजच्या दिवशी भेटतील. त्यांच्यासोबत तुम्ही छान गप्पा गोष्टी करत वेळ व्यतीत कराल. लेखकांसाठी दिवस आज चांगला जाईल. तुमचं मन आज प्रसन्न राहील. काही जणांना नोकरीमध्ये थोडासा संघर्ष करावा लागेल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.